रेकीस्तर 2चा क्लास आपण ऑनलाईन घेतोय आणि त्याच्यामध्ये जे नवीन साधक जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप आभार. विद्याताई, अग्नेश, वर्षाताई, अनिता, अनुराधा. आणि सातत्याने जेव्हा रेकीचे क्लास आपण घेत असतो ऑनलाईन तर प्रत्येक वेळेस आपल्याला शक्य नसतं की सगळे आपल्या घरी येतील आणि क्लास अटेंड करतील. पण ऑनलाईन मला असं वाटतं गुगल मीटचे आणि यूट्यूबचे मी खूप आभार मानते की त्याद्वारे आपण घराघरामध्ये जाऊन पोहोचतोय आणि ब्रह्मांडीय मंगलकारी चांगली शक्ती घराघरामध्ये पोहोचत आहे आणि शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. अग्नेशसारखी मुलं, तरुण मुलं, तर खूप गरज आहे काळाची की अशा तरुण मुलांनी रेकी शिकून ते आपल्या आयुष्यात घेऊन यावं. सातत्याने मी मुलांनाही सांगते, त्यांच्या आयांना सांगते की रेकी ही वैश्विक शक्ती की आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपण म्हणू शकतो की मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये अडकून आहेत. तर त्या इंटरनेटपासून लांब होण्यासाठी वैश्विक शक्ती आपल्याला खूप छान तिचे आशीर्वाद द्यायला लागते. इंटरनेट बघा, पण इंटरनेटमध्ये जेव्हा आपण चांगल्या गोष्टी बघायला लागतो की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय आहे मेन, तर वैश्विक शक्ती. जशा बाकीच्या गोष्टी आहेत, हिप्नॉटिझम आहेत, वेगवेगळ्या ध्यानधारणा आहेत, तर एक खूप चांगली अशी मी म्हणू शकते विद्या ती आहे रेकी शक्ती. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अग्नेशसारखे तरुण पिढी ह्या विद्येच्या मार्गामध्ये यावी अशी माझी खूप इच्छा आहे. तर रेकीमध्ये रेकी शिकल्यानंतर, रेकीस्तर 2 झाल्यानंतर मिळणारी चिन्ह, त्याचा आपण आज ऑनलाईन क्लास घेत आहोत. रेकीमध्ये पहिलं चिन्ह तुम्हाला मिळतं, तर ते पहिलं चिन्ह आहे ते आहे चोकुरेचं चिन्ह. तुम्हाला नोट्स पाठवलेल्या मिळालेले का विद्याताई आणि वर्षाताई? रेकी लेवल 1च्या मिळाल्या का 2च्या मिळाल्या? कारण दीक्षा सुरू असतात तर आहे ना 2च्या? हां, म्हणजे चिन्ह आहेत ना त्याच्यामध्ये दिलेली? राईट. तर पहिलं चिन्ह पर्सनलला पाठवले आहेत का? हो, सगळ्यांना पर्सनलला पाठवलंय कारण ग्रुपमध्ये काही काही रेकी लेवल 1च झालेले आहेत. तर मग त्यांना आपण सगळ्यांना नाही पाठवू शकत. रेकीस्तर 1 झालेले काय होतंय, रेकीस्तर 1 झालेले पण जर 2च्या नोट्स पाठवले तर त्यातलं ते चिन्ह वापरायचा प्रयत्न करतात आणि ॲक्च्युली ते रेकमेंड नाही आहे. म्हणजे मी जरी फाईल पाठवून दिली, माझा भाव चांगला आहे, मी फाईल पाठवून दिली, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी नुसतंच ते काढत बसले तर दीक्षा मिळाल्याशिवाय त्या चिन्हांचा काहीही उपयोग होत नाही आणि मग ते चुकीचं चिन्ह काढतात, त्याचा अर्थ त्यांना माहिती नसतो आणि चुकीचं चिन्ह काढल्यामुळे त्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद त्यांना मिळतच नाही आणि काहीतरी वेगळं व्हायला लागतं. तर म्हणून मी सांगते की जेव्हा दीक्षा मिळते ज्या ज्या लेवलची, तेव्हाच ते चिन्ह तुम्ही वापरायला तुम्हाला परवानगी असते मास्टरची. तर गुरुशिष्य परंपरा रेकीमध्ये आहे आणि पहिलं चिन्ह आहे ते आपण बघूया. त्याला म्हणायचे नकारात्मक ऊर्जा दूर करणारं पॉवर सिम्बॉल चोकोरे किंवा शक्तीचं चिन्ह आपण म्हणू शकतो. तर हा शक्तीचं चिन्ह तुम्ही आधी तुमचे दोन्ही हात असे वर ठेवायचे. याच्यामध्ये तुमचा डावा हात आहे तो आवर्जून डावा हात तुम्ही खाली ठेवा, जो डावा हात आहे तो. हां, आणि विद्याताई तुम्ही तुमचा डावा हात वर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचं तुम्ही बघाल डावा हाताचं, तेव्हा काय करायचं, ऑल फिंगर्स टुगेदर. म्हणजे हे चिन्ह कसं काढायचं त्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते. पंचतत्वांना आपण एकत्र केलं आणि मग डावीकडून उजवीकडे यायचं, डावीकडून उजवीकडे असं लाईन मारली तुम्ही आडवी आणि मग तुम्ही 7 सारखी तिरकी काढू शकता किंवा उभी काढू शकता. 7 असं 7 सारखं काढलं तरी चालतं, इंग्लिशमधला 7. आणि मग उलटं जायचं आहे तुम्हाला, उलटे 3 लूप्स, 1 2 आणि 3. म्हणजे तुम्ही काय केलंय, 3 लूप्स बाहेरनं, 2 लूप आतनं. हे लक्षात आलंय का तुम्हाला? 3 लूप बाहेरच्या बाजूने आणि 2 लूप आतल्या बाजूने. म्हणजे याला काय म्हणायचं, एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं चोकोरे चोकोरे चोकोरे. रेकीमधलं पहिलं चिन्ह आपण शिकवतोय सुचेता.
पहिलं चिन्ह काढताना उजवा हात वर ठेवायचा आहे आणि विद्याताई तुम्ही काढताना असा डावा हात तुमचा आहे तर डावा हात असा घेऊन जा तुम्ही, असा. हां, उजवीकडून नाही, डावीकडूनच घेऊन जा तिकडे. हां, राईट विद्याताई. सुचेता, तू करताना उजवा हात वर घ्यायचा आहे, 5 फिंगर एका ठिकाणी, 5 फिंगर्स म्हणजे पंचतत्वांना एकत्र करून डावीकडून उजवीकडे, मग 7 सारखं काढायचं आहे किंवा सरळ काढू शकता तुम्ही. 7 काढा आणि मग असे उलटे 3 लूप्स काढायचे. एकदा काढायचे, एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचे चोकोरे चोकोरे चोकोरे. चोकोरे हे चिन्ह कशासाठी काढतात तर चोकोरे हे चिन्ह नकारात्मक ऊर्जा लांब करण्यासाठी, आपल्या मार्गामधले अडथळे दूर करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. चोकोरे चिन्ह म्हणजे कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन, म्हणजे पृथ्वीवरनं आपण स्वर्गलोकामध्ये पोचायला लागतो. रेकी जेव्हा आपण शिकतो, रेकी स्तर 2ची दीक्षा घेतो, तेव्हा आपल्या 7 चक्रांना आपल्याला जागृती मिळालेली असते. तर जेव्हा आपण हे चिन्ह काढतो तेव्हा आपण पृथ्वीवरनं स्वर्गाशी कनेक्ट होतो. तर स्वर्ग आपण कोणीही बघितलेलं नाही आहे, पण स्वर्गासारखी निर्मिती आपण आपल्या बाजूला करायला लागतो. म्हणजे चांगल्या लोकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये यायला लागतो किंवा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. तर असं हे महत्त्वाचं चिन्ह आहे. पहिलं चिन्ह चोकोरे, त्याला म्हणायचे पॉवर सिम्बॉल, शक्तीचं चिन्ह. हे पॉवर सिम्बॉल तुम्ही कुठे कुठे काढू शकता तर हे पॉवर सिम्बॉल तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुमच्या हातावर काढायचे. सगळ्या रेकी साधकांनी आपल्या हातावर काढायचे, असे 5 फिंगर हे करायचे आणि त्याच्याने तुम्ही असं काढू शकता. आता तुम्ही विद्याताई काढताना तुम्ही काय करायचं, आज्ञाचक्रामधनं ते चिन्ह बघायचं आणि तुमच्या डोळ्यांनी तुम्ही हातावर चिन्ह काढायचं. हां, डोळ्यामधनं, जसं आपण बंद डोळ्यांमधनं आपल्या आईला बघू शकतो, वडिलांना बघू शकतो. कुठल्या देवस्थानाला कुठल्या हाताच्या तळव्यावर काढायचं? दोन्ही हात. तुम्हाला एका हाताला प्रॉब्लेम नाहीये, दुसऱ्या हाताला प्रॉब्लेम आलाय. आता तुम्ही काय करायचं, कल्पनेमधून तुम्ही दोन्ही हातांवर चिन्ह काढा. हां, इथनं आज्ञाचक्रात. हां, आणि तुम्हाला शक्य झालं तर डाव्या हाताने तुम्ही इकडे काढायचा प्रयत्न करा तुमच्या उजव्या हातावर, म्हणजे तो हात पण लवकर बरा होईल तुमचा. हां, जसा तुमचा हा हात छान आहे, छान काम करतोय, तसा उजवा हात पण काम करेल. पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही रेकी शक्तीवर. तर आज्ञाचक्रातनं तुम्ही चिन्ह कसं काढायचंय तर तुम्ही बंद डोळ्यांमधनं ते चिन्ह तुमच्या तळ हातावर बघायचे आणि तुम्ही कल्पना करा की तुम्ही तुमच्या बंद डोळ्यांमधनं आज्ञाचक्रामधनं तुम्ही रेकीचं चिन्ह काढताय. आता सातत्याने तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी ज्यांना काढता येतंय त्यांनी बरोबर इथे रेकीचं चिन्ह काढायचं अँटी क्लॉकवाईज. हे आलं लक्षात? चोकुरे चोकुरे चोकुरे. एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं चोकुरे चोकुरे चोकुरे. हे काढल्यानंतर तुमच्या मार्गातले अडथळे दूर होण्यासाठी तर मदत होतेच, तुमची आंतरिक शक्ती पण वाढायला लागते. आणि आपण समजा कुठे आपण चाललेलो आहोत, गावाला चाललो आहे, कुठे बाहेर चाललो आहे किंवा आपण फ्लाईटमध्ये बसलो आहे किंवा ट्रेनमध्ये आहोत आणि आपल्याला असं वाटतं की ते खूप फास्ट जाते, थोडीशी आपल्याला भीती पण वाटते आपण कारमध्ये बसल्यावर कोणी चालवत असेल, किंवा बस ड्रायव्हर आजकाल खूप फास्ट चालवतात, किंवा फ्लाईटमध्ये पण आपल्याला थोडी भीती वाटते. तर त्यावेळेस तुम्ही कल्पना करायची की तुम्ही पूर्ण त्या फ्लाईटच्या बाहेर, त्या वाहनाच्या बाहेर तुम्ही चोकुरे चिन्ह काढायचे. आता तुमची कल्पनाशक्ती रेकीमध्ये तुम्ही खूप वापरायची आहे. कल्पनाशक्तीतनं तुम्ही जर ड्रायव्हर सीटवर बसला तर तुम्ही ड्रायव्हर सीट तुमच्या आजूबाजूला सगळीकडे चोकुरे काढायचे, अँटी क्लॉकवाईज, नंतर क्लॉकवाईज काढायचं. तर हे यूज युअर इमॅजिनेशन. तुमचं म्हणजे तुमचं तुम्ही सतत विजन करायचं. व्हिज्युअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिज्युअलायझेशन हे चिन्ह तुमचे सुरक्षा चिन्ह पण काम करू शकतं का? सुरक्षा कवच आपलं पूर्ण वेगळं आहे. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक, जे मी तुम्हाला म्हणते घराच्या दारावर लावायचं असतं तुम्ही. आणि शिवाय तुमच्या पर्स असते, पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता, दॅट इज सुरक्षा कवच. आणि पण एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की चोकुरेद्वारे पण तुमचे अडथळे दूर होतात आणि तुम्ही सुरक्षित राहता.
तर शिवशक्तीचाच आपण अभ्यास करतोय आणि शिवशक्तीमधलंच चोकुरे आहे आणि आपल्या रेकी मास्टरकडनं आपल्याला हे चिन्ह मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं कितीतरी वर्षापासून हे चिन्ह वापरतात आणि त्याचे फायदे सगळ्यांना होत आहेत. तर त्याचे फायदे सगळ्यांना होत आहेत. असं हे रेकीचं महत्त्वाचं चिन्ह आहे. त्याला म्हणायचं चोकुरे. तर पहिलं आपण चिन्ह काढलं चोकुरे. आता त्याच्यानंतर जे पुढचं आपलं सोपं चिन्ह आहे ते आहे संतुलनचं चिन्ह, हार्मणीचं चिन्ह. तर ते काढायचं आहे. त्याला काढताना तुम्ही कसं काढायचं की इंग्लिशमधला 4 काढायचा आहे, त्याला कनेक्टिंग नंबर 5 घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि मग एक स्मॉल माउंटन आणि त्याच्यावर अजून 2 माउंटन काढायचे. त्याला म्हणायचं, हे 2 मिळून एक चिन्ह तयार होतं. त्याला म्हणायचं सेहेकी सेहेकी सेहेकी. तुमच्यासाठी 2च मिनिट, अगदी 1च मिनिट मी फक्त कागद घेते आणि तुम्हाला दाखवते व्यवस्थित. चिन्ह मी इथे काढून ठेवलेलं आहे बघा. परत तुम्हाला पाहिजे असेल तर परत आपण काढूया. हे पहिला चोकुरे आहे हा, डावीकडून उजवीकडे. आणि इथे आहेत 7 चक्राचं कनेक्शन. हे पहिलं आहे मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान, मग मणिपूर आणि हे मध्ये आहे शिवशक्तीचं स्थान म्हणजे अनाहत चक्र, मग आहे आज्ञा चक्र आणि मग आहे सहस्त्रहार चक्र. तर हे 7 चक्रांशी कनेक्शन असलेलं हे चक्र आहे. तर ह्या चक्रांचा आणि आपल्या शरीराचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्हाला काढून पण मी दाखवणार आहे. हे कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. 2 प्रकारे हे चिन्ह काढता येतं, डावीकडून उजवीकडे आणि मग तुम्ही 7 नंबर घ्यायचा आहे. उलटं तुम्हाला जायचं आहे. 2 प्रकाराने मी तुम्हाला हे चिन्ह दाखवते. हे पहा, 2 प्रकारे मी तुम्हाला चिन्ह दाखवलंय. हे पहिलं असं चिन्ह किंवा 7 सारखं पण तुम्ही काढू शकता. नॉर्मल आपण जसं 7चा आकडा काढतो तसं 7चा आकडा काढायचा. बाहेरनं 3 लूप अँटी क्लॉकवाईज आपण गेलेलो आहे, आतनं 2 लूप. याच्यात काही कन्फ्युजन आहे का? लक्षात आलंय का सगळ्यांना? तुम्ही पण कागद घेऊन हे प्रॅक्टिस करायचं आहे. अग्नेश, काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना? याला म्हणायचं, एकदा काढायचं 3दा म्हणायचं चोकुरे चोकुरे चोकुरे. आणि 7 चक्रांचे डॉट त्याला करून घ्यायचे आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्र. विशुद्ध चक्र आपलं राहिलंय मधलं, विशुद्ध चक्र. तर असं 7 चक्रांशी कनेक्शन असलेलं हे चक्र आहे. एकदा परत सांगते, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, मग आहे आपल्या छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्र, इथे आहे विशुद्ध चक्र आणि मग आज्ञा चक्र आणि मग सहस्त्रहार जे सगळ्यात वर आहे एकदम टोकाला. हे आपल्या चक्रांचं कनेक्शन आहे म्हणून असं हे चिन्ह काढलेलं आहे. आणि 3 लूप बाहेरनं आहेत, 2 लूप आतमधनं आहेत. हा पहिला चोकुरे झाला. दुसरा चोकुरे कधी काढायचा असतो तर तुमचं रेकीचं ध्यान झाल्यानंतर तुम्ही दुसरा चोकुरे काढायचा असतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे 2 चोकुरे आणि याच्यामध्ये चिन्ह असतात. ध्यानाच्या अगोदर हे चिन्ह काढायचं, ध्यान झाल्यानंतर हे चिन्ह काढायचं डाव्या हाताचं. आता दुसरं चिन्ह आपण बघूया की सेहेकी कसं काढायचं आहे. सेहेकीसाठी तुम्ही काय करायचं आहे की इंग्लिशमधला नंबर 4 काढायला घ्यायचा. मी तुम्हाला काढून दाखवते नंबर 4 फक्त. हे पहा, नंबर 4 मी काढलेला आहे. दिसतोय सगळ्यांना नंबर 4? कॅमेऱ्याच्या सेंटरला घ्या, कडेला जातोय ते इकडे.
दिसतं. सगळ्यांना दिसतंय. नंबर 4. आता याला कनेक्टिंग नंबर 5 घ्यायचा आहे. 5ची आडवी दांडी नाही घ्यायची आहे, सरळ दांडी घ्यायची आहे. मग त्याची आडवी दांडी घ्यायची आहे 5ची. मग सर्कल काढायचं आणि असं खाली घ्यायचं आहे. हे पहा नंबर 5. त्याला काय केलं आहे आपण, आधी 4 काढला होता, त्याची सरळ दांडी काढली, मग आडवी दांडी काढली आणि मग हा कर्व लाईन घेतली आहे, म्हणजे 5ला जशी असते तशी. 4 आणि कनेक्टिंग 5 आणि मग एक स्मॉल माउंटन काढला आहे आणि त्याच्यावर 2 छोटे माउंटन. हे 2 मिळून एक चिन्ह तयार होतं. छोटा माउंटन, त्याच्यावर 2 माउंटन, हे दोन्ही मिळून एक चिन्ह तयार होतं. त्याला म्हणायचं संतुलनचं चिन्ह. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकीमध्ये नेहमी अशी प्रॅक्टिस करायची की एकदा चिन्ह काढायचं आणि ते तुम्ही 3दा म्हणायचं. आलं लक्ष इथपर्यंत? आता संतुलनची माहिती मी तुम्हाला देते की संतुलन चिन्ह म्हणजे काय. संतुलन म्हणजे रेकीद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये संतुलन यायला लागतं, आपल्या विचारांमध्ये संतुलन यायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की जसं आपण सकाळी उठलो की आपला दिवस खूप छान जावा, आपल्या आयुष्यामध्ये सगळी चांगलीच लोकं यावी. तर ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडायला लागतात जेव्हा आपण रेकीची दीक्षा घेतो. रेकी लेवल 2ची दीक्षा घेतो. रेकी स्तर 2ची जेव्हा दीक्षा घेतो तेव्हा आपल्या 7ही चक्रांना आपल्या दीक्षा मिळालेली असते आणि त्याच्यामुळे आपण रेकीचे चिन्ह रेकी दीक्षा 2 झाल्यावरच देतो. त्यातलं हे महत्त्वाचं चिन्ह आहे, त्याला म्हणायचं सेहेकी. सेहेकी चिन्हाद्वारे खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात आणि ज्याला म्हणू शकतो की मेंटल पीस, म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये पण आपल्याला चांगले विचार पण आपले चांगलेच यायला लागतात. त्याला म्हणायचं की याला म्हणू शकतो की हार्मनी सिम्बॉल. खरंच तुमच्या आयुष्यामध्ये हार्मनी यायला लागते, संतुलन यायला लागतं, असं हे चिन्ह आहे. चोकुरे चिन्हाचा अजून एक फायदा आहे की वाईट सवयी जर कोणाला असतील तर त्या वाईट सवयी निघून जाण्यासाठी हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. पण मग ते चिन्ह वापरायचं कसं वाईट सवयीच्या? वाईट सवयी निघून जाण्यासाठी आत्ता तुम्ही रेकी दीक्षा घेतली असेल तर आत्ता आधी सातत्याने फक्त तुमच्यावर वापरायचं. रेकी स्तर 2 झाल्या लगेचच कोणाला रेकी द्यायला जायची नाही. आधी आपल्या स्वतःचे चक्र सक्षम करायचे. आपले चक्र सक्षम झाल्यावरच आपण दुसऱ्यांना रेकी देऊ शकतो. म्हणून 21 दिवस वाट बघायची आणि 21 दिवसानंतर किंवा एक 10 दिवसानंतर रेकीचा विश बॉक्स कसा करायचा तो मी सांगते. जसं आपले विविध विश आपण तयार करतोय, मॅनिफेस्टेशन करतोय. 777 पोर्टल आपलं सुरू आहे. उद्या परत 7 पोर्टल आहे. तर त्यावेळेस तुम्ही ती विश तुमची सांगू शकता या ब्रह्मांडाला. लिहिता आली तर लिहिता, नाही लिहिता आली तर तुम्ही नुसती ब्रह्मांडाला 7 वेळा तुम्ही ब्रह्मांडाला सांगायची आणि त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो थोड्या वेळाने मी टाकते. ते आहे आपलं 777 पोर्टल. आत्ता हे 2 चिन्ह मी तुम्हाला सांगितलं, चोकुरे आणि सेहेकी. तर याच्यात कोणाला कन्फ्युजन आहे का? मग कन्फ्युजन नसेल तर मी तुम्हाला पुढच्या चिन्हाची माहिती द्यायला लागते. जस्ट 1 मोमेंट. नंतर मला तुम्ही पर्सनलला पाठवा, मी बघते. हां, कारण आत्ता कसं आहे पेननी काढलेलं पटकन दिसत नाही, स्केच पेनचं दिसतं, म्हणून मी स्केच पेन घेऊन बसते. तर नोट्स नक्की वाचा आपल्या. आणि ह्या चिन्हामध्ये जर काही कन्फ्युजन नसेल तर आपण पुढच्या चिन्हाकडे वळूया. ते थोडंसं जरा मोठं चिन्ह आहे आणि थोडंसं अवघड आहे. जास्त अवघड नाही आहे, जॅपनीज कांजी आहेत. तर पुढच्या चिन्हाकडे आता आपण वळूया. पुढचं चिन्ह आहे आपलं, त्याला कार्मिकचं चिन्ह आपण म्हणतो किंवा डिस्टन्सचं सिम्बॉल. तर कार्मिक चिन्ह आपण का म्हणतो आधी बघूया. की आपल्याला माहिती नाही की आपला मागचा जन्म कुठला होता आणि त्यावेळेस आपल्याकडनं काय कर्म झालेली आहेत. ज्याप्रमाणे आपली मागच्या जन्मामध्ये कर्म असतील त्याप्रमाणे ह्या जन्मामध्ये आपल्याला त्याची फळं मिळायला लागतात किंवा त्या आपण म्हणू शकतो की त्या वयाच्या टप्प्यावर आपल्याकडे ते आशीर्वाद यायला लागतात. तर रेकी ही अशी वैश्विक शक्ती आहे, ब्रह्मांडीय शक्ती, की आपले कर्म पटकन क्लिअर करायला लागते. म्हणजे जर कर्माचं आपण म्हणतो की अरे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडलं किंवा काय, किंवा आपल्याला वाईट वाटतं की अरे असं का घडलं असेल, इतकं सगळं चांगलं आहे. आणि
तर हे प्रारब्धाप्रमाणे असतं, कर्माप्रमाणे असतं आणि त्याप्रमाणेच त्या व्यक्तीला आजार पण होतात किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात ह्या घटना घडतात. तर खूप संबंध आहे मागच्या जन्माचा पण. तर मागच्या जन्मामध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळे ह्या जन्मामध्ये त्या गोष्टी त्या प्रकारे म्हणजे वेगळ्या घडायला लागतात. तर म्हणून कार्मिकचं चिन्ह म्हणजे आपण याला म्हणायचं हॉन्शा झाशोनेन. जॅपनीज कांजी आहे ह्या चिन्हामध्ये. याला डिस्टन्सचं चिन्ह म्हणजे अंतराचं चिन्ह पण म्हणतात. तर जसं आपण प्रारब्धापर्यंत एखादा आपण आकाशिक रेकॉर्डचं आपले लेक्चर सुरू असतात, माधुरीताई घेत असतात, तर आकाशिक रेकॉर्डमध्ये आपण आपल्या मागच्या जन्माला बघण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कोणाला दिसतं, कोणाला काही वेळेस दिसत नाही. तर आपल्याला काहीही माहीत नाही की आपला मागचा जन्म काय होता आणि काय नाही. पण त्या जन्मामध्ये आपल्याला हे तर आपल्याला हे माहिती आहे की आत्ताचा जो मनुष्य जन्म आहे तो खूप हुशार आहे. आपल्याला कळतं की कुठलं कर्म केल्याने आपण पुण्याचा साठा करतोय. तर जेव्हा सातत्याने आपण नामस्मरण करतो किंवा चांगली कर्म करतो, देवाचं करतो, आपल्या घरातल्या लोकांसाठी करतो, बाहेरच्यांसाठी करतो, जेव्हा ही कर्म योग्य दिशेने आपली व्हायला लागतात, तेव्हा ते कार्मिक चिन्ह खूप छान काम करायला लागतं आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. जसं रेकी दीक्षा 2 घेतल्यानंतर तुम्हाला हे चिन्ह मिळालेले आहेत. तर आपण म्हणू शकतो की प्रारब्धामध्ये जर काही चूक घडलेल्या असतील आपल्याकडनं, घडलेल्याच असतील असं नाही म्हणत आहे, पण जर घडल्या असतील तर त्या तिथपर्यंत ही वैश्विक शक्ती जाऊन पोचते आणि जर काही तिथे घडलेलं असेल तर ते रेक्टिफाय करण्यासाठी म्हणजे त्याचं निर्मूलन करण्यासाठी हे डिस्टन्सचं चिन्ह मदत करतं. आता जसा मागचा जन्म झाला तसं ह्या जन्मामध्ये पण आपल्याला लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याकडनं काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. कळत न कळत आपण कोणाला तरी दुखावलेलं असतं किंवा काहीतरी गोष्टी झालेल्या असतात. तर त्यावेळेस आपण असं समजू शकतो की ह्या जन्मामध्ये पण कर्म तर आहेच आहे, पण त्याशिवाय जर आपल्याकडे आजारपणं काही झालेली असतील, जसं आपल्या लहानपणी आपल्याला माहिती आहे की काही आजारपणं होती ती खूप मोठी व्हायची, जसं टायफॉईड झालं किंवा अजून कांजिण्या आहेत की त्याची तीव्रता खूप होती. तर असं आता आपल्याला सहसा कुठे बघायला मिळत नाही. किंवा पोलिओ असायचा, तो आपण अजूनही बघतो काही लोकांना पोलिओ आहे. तर आता ऑलमोस्ट पोलिओचं निर्मूलन तर झालेलंच आहे, पण त्यावेळेस त्या आजारपणामुळे जे त्रास झालेला असेल शरीराला, तिथल्या पेशी ज्या दुखावल्या असतील, तर त्या म्हणजे आपण म्हणतो की त्या पेशींना त्यावेळेस जो त्रास झाला असेल तो कमी करण्यासाठी हे चिन्ह आपल्याला मदत करतं. तर कोणाच्याही बाबतीमध्ये काही घटना घडलेल्या असतील लहानपणापासून आत्तापर्यंत, आपल्या बाबतीत ॲक्सिडेंट कोणाचा झाला असेल, कोणी आपल्याला खूप दुखावलं असेल, ते आपल्या गोष्टी लक्षात राहतात. तर त्या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी अंतराचं चिन्ह आपल्याला खूप मदत करतं. चिन्ह कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि शिवाय आपल्या लोक जे बाहेर असतात, आपली मुलं शिकायला असतात बाहेरच्या देशामध्ये, आपले आईवडील कुठे लांब गावाला राहत असतात, आपले नातेवाईक असतात, त्यांना तिथे त्रास होत असेल तर आपल्याला पण त्रास होतो. तर आपल्याला असं वाटतं की अरे आपण देवाला प्रार्थना करतो मनापासून की त्यांचं चांगलं होऊ दे वगैरे. तर वैश्विक शक्ती काय करते की तुमचे आशीर्वाद तिथे पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत करते. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं स्मरण करून रेखेचे चिन्ह काढून जर तुम्ही त्यांना रेखे पाठवते तर हे अंतराचं चिन्ह आहे, त्याद्वारे ते आशीर्वाद तिथे जाऊन पोहोचतातच. जसे माझे नातेवाईक आहेत, माझा भाऊ आहे जो UK आहे, किंवा माझी भाची आहे अमेरिकेत, अजून माझे बाकीचे सगळे नातेवाईक आहे. तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोहोचू दे, त्यांचं सगळं कल्याण होऊ दे, ही जेव्हा भावना आपली दृढ होते आणि आपण रेखेचं चिन्ह काढून जेव्हा हे आशीर्वाद पाठवतो तेव्हा ते आशीर्वाद तिथे काम करतातच. आता हे आशीर्वाद कसं काम करतात तर ॲक्च्युली समजा आपले नातेवाईक आहेत फॉरेनमध्ये आणि त्यांना काही तिथे त्रास होतोय, काही आजारपण आलं आहे आणि त्यांनी जस्ट फोनवर जरी, आपल्याला व्हॉट्सॲप कॉलमुळे सगळं सोपं झालेलं आहे, आपण कोणाशी पण कनेक्ट होतो. तर त्यावेळेस काय होतं की ते ह्या चिन्हाद्वारे काय होतं की आपण जेव्हा रेखे सुरू करतो आपल्याला जाणवतं की आपल्या हातातनं प्रवाह वाहतोय आणि तो बरोबर त्या डिस्टन्स चिन्हाद्वारे तिथे जाऊन पोहोचतो, म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत. तर असं हे डिस्टन्सचं चिन्ह आहे. तर त्या डिस्टन्सच्या चिन्हाद्वारे ते अंतर आहे ते कमी होऊन जातं आणि बरोबर आपण इथनं जेव्हा रेखी पाठवतो ती त्याला तिथे पोहोचतेच. फक्त तुम्ही रेखी स्तर 2 झालेल्यांनी काही दिवस थांबायचं असतं
आणि मगच तुम्ही दुसऱ्यांना रेकी पाठवू शकता. तर असं हे डिस्टन्सचं चिन्ह आहे आणि ज्या चिन्हाद्वारे रेकी ही तिथे जाऊन पोचतेच. तर नेहमी आधी रेकीचा उपयोग आपल्यावरच करा. दुसऱ्यांवर करण्यापेक्षा आपल्या चक्रांमध्येच ब्लॉकेजेस असतात, ते ब्लॉकेजेस आधी दूर होण्यासाठी सातत्याने रेकी घ्या आणि ध्यानधारणा करायची. तर ह्या शक्तीवर जेव्हा आपण विश्वास ठेवून आपण आपली रेकीची साधना करतो आणि जेव्हा ती सातत्याने रोज करतो, तर त्याद्वारे त्या शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. तर असं आहे हे डिस्टन्सचं चिन्ह. याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आहे का? मी तुम्हाला काढायचं कसं ते पण आत्ता दाखवते आणि ते तुम्हाला मी सांकेतिक भाषेमध्ये सांगते, म्हणजे ते तुम्हाला जास्त लगेच लक्षात येईल. याच्याविषयी कोणाला काही विचारायचं आहे का? हां, विचारा विद्याताई. नाही 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 नाही, लक्षात आलंय. सुचेताला लक्षात आलंय का? माईक ऑफ आहे. बोलते. ते आपण चिन्ह काढणार. आता तुम्ही ब्लॉकेजेस म्हणते, मला असं वाटतं की माझ्यात खूप ब्लॉकेजेस आहेत की आता एवढे दिवस झालं माझं चुकतंय तरी म्हणजे करायचं राहतंय, मिस होत आहेत. मग ते ब्लॉकेजेस असल्यामुळे होतंय का? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग की आता एवढे आपले रोजच्या रोज मेडिटेशन चालू आहेत, पण काही ना काही कारणाने मी बाहेर तरी गेलेली असते, काय होतंय की होत नाही माझ्याकडून ते. एवढ्या सगळ्या याच्यात आपण आपलं रोजचं पाणी आणि जेवण चुकवतो का? हो. तुम्ही असं झालंय का तुम्ही उपाशी राहिला 8 दिवस? असं नाही होत ना. तुम्हाला आतनं ओढ लागायला पाहिजे तुम्हाला की नाही, मी जर रेखी शिकलेली आणि ती माझ्या आयुष्यात जर आलेली आहे, तर तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कशी काय जादू होऊन जाईल तुमच्या आयुष्यामध्ये रेखीची? तुम्हाला पण प्रयत्न करावे लागतील ना. तुम्ही म्हटलं की माझं होतच नाही आणि आता ताई मी कसं करू? तुम्ही जर त्या शक्तीला रोज बोलवतच नाहीये तुमच्या घरात, मी जरी तुम्ही माझ्या ध्यानाला अटेंड नाही झाल्या तरी ध्यानाचं मी व्हिडिओ टाकून ठेवते, त्याच्यावर बसून तुम्ही घेऊ शकता ना. पर्याय खूप आहे. आपण काय केलं पाहिजे वगैरे असं काही नाही ना, आपल्या वेळेत केलं चालतं. तुमच्या वेळेत तुमच्यासाठीच मी टाकून ठेवते ना व्हिडिओ ग्रुपला. हो. घेऊ शकता तुम्ही रेकी. आपण तुम्ही जो व्हिडिओ टाकलेला असतो त्यामध्ये मग आपली प्रार्थना वगैरे आपण सगळी करून घ्यायची, मग व्हिडिओ चालू करायचा का? आपल्या व्हिडिओ मध्ये कधी कधी पूर्ण हे नसतं ना. आता प्रार्थना सगळ्यांना माहिती झालेली आहे ना, त्यामुळे आपण प्रार्थना घेत नाही. सगळ्यांना माहिती आहेत आता प्रार्थना. काही नाही तर सोपी प्रार्थना मी कालच्या व्हिडिओत सांगितली की सगळ्या विश्वामधल्या गुरूंचे आभार मानायचे आणि दैवी शक्तींना मी आवाहन करते, वैश्विक शक्तीला आवाहन करते की माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळू दे. इतकी सोपी प्रार्थना आहे आपली. तेवढी जरी म्हटली तरी बास आहे. आणि तुमचे भाव खूप गरजेचा आहे. म्हणजे तुम्ही किती भावनेने तुमचा विश्वास असेल तर ती वैश्विक शक्ती तुमच्यावर काम करतेच. विद्याताई जिवंत उदाहरण आहे आपल्या पुढे. विद्याताईंना इतके ब्लॉकेजेस होते. आज त्यांचं वय वर्ष असेल काहीतरी 50च्या आसपास, 50. त्या याच्यामध्ये त्यांचा पॅरालिसिसचा त्यांना त्रास झाला. त्यांना बोलता पण यायचं नाही विद्याताईंना. आणि त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं. त्या ब्रह्ममुहूर्तावर अटेंड करायच्या रेकीचं ध्यान, कारण त्यांना त्यांचे ब्लॉकेजेस, त्यांना ती आंतरिक हे झालं की माझा अर्धा भाग काम करत नाहीये, मला तो चालवायचा आहे भाग. एवढी तुमची शक्ती जागृत झाली पाहिजे. आणि त्यांनी करायच्याच त्या बरोबर 4:45ला अटेंड. आणि आता त्यांना दिसतंय त्याच्यात रिझल्ट. त्या आता छान बोलतायत आपल्याशी आणि ज्या चालू फिरू पण नाही शकायच्या आता त्या छान चालू फिरू शकतायत. तर तुमच्या स्वतःवर तुमचा खूप विश्वास आणि तुम्ही सातत्याने ती करणं गरजेचं आहे. रेकी शक्ती तुमच्या लगेचच आयुष्यात जादू करणार नाही. तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. विद्याताई तुमचं खरंच खूप कौतुक. छान त्यांनी मात केली आहे. नाही आणि आता मग दुसऱ्या हाताने मी हाताने मी नमस्कार वगैरे पण करू शकते. कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक. खरंच. आणि
काळात पण तसा फरक खूप आहे. म्हणजे मला तुम्हाला मी चालताना किचन मध्ये आता बघितलं व्हिडिओ मध्ये, तर तेव्हाच मला खूप छान हो. वाटलं. पाणी आणायला गेलते. फक्त त्या तिथे अंथरुणावर बसून त्या रेकीच्या आमच्या ग्रुपला जॉईन करायच्या, आणि आता त्या चालतायत फिरतायत 1.5 वर्षामध्ये. तर अशी कोणालाच वेळ येऊ देऊ नको. विद्याताई त्यातनं गेल्या, त्या स्वतः म्हणत असतील की अशी कोणालाच वेळ येऊ देऊ नको. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की त्यांना छान शिवशक्तीचे त्यांना पण आशीर्वाद मिळू दे. आणि माझं बोलण्यात पण सुधारणा झाली. खूप मी खूप मंत्र पण म्हणते, पण मी बोलण्यात खूप सुधारणा झाली. एक शब्द कशा तरी त्या बोलायच्या, एक शब्द. तर हे तुमच्यावर आहे आता सुचेताताई, की तुम्हाला तुमच्या शरीरातले ब्लॉकेजेस काढून टाकायचे असतील, तुम्हाला एकरूप व्हावं लागेल, त्या शिवशक्तीवर विश्वास ठेवून तिची साधना करावी लागेल, आणि मग ते तुमचं कर्म होणार. आणि ते कर्म चांगलं झाल्यावर मग आपोआपच तुमच्या शरीरातले अडथळे निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल.